खासगी संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस कुठेतरी बॅकफुटवर गेली का असं एकंदरीत चित्र आहे. काय प्रोग्राम पुढचं काँग्रेसचा? काँग्रेस बॅकफुटवर गेली असं म्हणणं बिलकुल बरोबर नाही. काँग्रेसच्या जागेवर आहे. जे काही घडलं त्याचे कारण आहेत, आपल्याला सर्वांना ते समजतात. लोक आता हे जाणून आहे, लोकांमध्ये जागृती होते आहे आणि लवकरच आपल्याला त्यातला फरक लक्षात येईल. पण भाजपने जे आहे ते खेडेकरींचा असा नारा दिलाय जो एकेकाळी महात्मा गांधींनी दिला होता. काँग्रेसचा काय पुढचा नारा काय असेल? काँग्रेस आहे जनमानसात. या देशामध्ये दोन गोष्टी आहेत की एक भारतीय संस्कृती सगळीकडे आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक राज्यात आहे, आणि दुसरी काँग्रेस आहे. तुम्ही कुठेही गेले तरी काँग्रेस तुम्हाला आहेच आहे. फक्त आम्हाला तिला ऍक्टिव्हेट करणं आणि जोमानं पुढे जाणं हे काम आम्हाला आणखी करावं लागणार आहे. मात्र संजय राऊतांची गोष्ट आहे की सोबळावर निवडणूक आले त्यांनी एवढे सांगितले की काँग्रेस नायकांनी आता ऐकायची सवय ठेवा. मी असं काही बोललो नव्हतं की आम्ही सोबळावर निवडणूक. नाही, ठीक आहे. याच्यामध्ये थोडासा काही चर्चेचा अभाव आहे, संवादाचा अभाव मला दिसतोय. थोडा संवाद साधला म्हणजे सगळं होऊन जाईल, काही अडचण नाही. असं कधी कधी होतं, काही अडचण नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांची सोबळावर लढण्याची इच्छा असते. पक्ष नेतृत्व काय विचार करतात? नाही, ठीक आहे ना. शेवटी निवडून कसं येऊ याला महत्व आहे. लढलो कसं आणि किती याच्यावर स्वबळावर लढलो का कसं लढलो याच्यापेक्षा तुमची संख्या काय येणार आहे, तुम्ही सत्तेवर येणार का, याला महत्व असतं. नारायण राणे म्हटले की एक येऊ का 5 येऊ, मात्र काही उपयोग होणार. नारायणराव राणे कोणत्या उद्देशाने म्हटले हे मला माहित नाही. बीडमध्ये सध्या सगळं जे काही सुरू आहे तुम्ही कसं बघताय घटनांकडे आणि सरकार कुठंतरी तिथले जे सगळं सुरू आहे ते थांबवण्यात अपेक्षा करते? नाही, अत्यंत दुर्दैवी आहे खरं. म्हणजे बदलापूरच्या घटनेनंतर मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंडपणे वाढतंय आणि बीड हे त्याचं आता केंद्र बनलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. मी स्वतः सुद्धा बीडला जाऊन आलो, तिथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. शेवटी आता या सरकारची जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुंडगिरीचा बिमोड करणं हा विषय आहे. त्यात बलिदान जे झालंय त्या बलिदान त्यावेळेसच ते कारणी लागतंय की ज्यावेळेस संपूर्ण बीड मधलं किंवा राज्यातलं ही गुंडगिरी थांबली पाहिजे. मात्र वाल्मिक कराडचे रोज एक कारनामे बाहेर येत आहेत आणि कुठेतरी याच मुद्द्यावरून तिथल्या स्थानिक मंत्र्यांवर देखील आरोप होत आहेत. त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. नाही, याच्यामध्ये अत्यंत निरपेक्ष चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला जर गुंडगिरीचा बिमोड करायचा असेल तर चौकशी ही निरपेक्ष असली पाहिजे. ती निरपेक्ष केली तरच गुंडगिरीचा बिमोड होणार आहे. त्यामुळं मी कोणाला आज दोष देत नाही. चौकशी झाली पाहिजे. चौकशीत दोषी आढळले तर जरूर त्याबाबत कारवाई झाली पाहिजे.